नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. इथे बघा दोन प्रकारचा वाटाणा मी घेतला, कारण की दोन्ही पण वाटाणा थोडा थोडा होता माझ्याकडे, म्हणून मी एकत्र भिजत घातला. सकाळी भिजत घातला आणि संध्याकाळी मस्त आपल्याला आहे ना मटार आलूची म्हणजे एकदम रसदार भाजी करायची आहे. तर इथे बघा लगेच आपल्याला ना कुकरला हे वाटाणे मी इथे लावून घेतले आणि कुठलंही वाटण टाकायची गरज नाही आपल्याला याच्यामध्ये. आणि एक बटाटा इथे मी चिरून टाकलाय, एक कांदा टाकला, एक टोमॅटो टाकला आणि काही खडे मसाले. खड्या मसाल्यांमध्ये ना मी चक्री फूल, दालचिनी, 2 तेजपत्ता, लवंग, मिरी असे खडे मसाले इथे टाकायचे. आणि घरातले मसाले, लाल तिखट मसाले, हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर. आता आहे ना म्हणजे मी ना काळा मसाला वापरते, म्हणून लाल तिखट मसाल्यामध्ये 1 चमचा काळा मसाला असतो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कसुरी मेथी आणि साजूक तूप 2 चमचे टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 2 ते 3 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या काढायच्या. खूप झटपट ही आपली ना मटार आलूची रसेदार भाजी तयार होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्की बघा. लॉंग व्हिडिओमध्ये ना मटार आलूची भाजीचं डिटेल रेसिपी आहे. त्याच्यानंतर याच्याबरोबर मी मसाला पुरी बनवली होती, मसाला पुरीचे सुद्धा त्याच्यामध्ये डिटेल रेसिपी आहे. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दोन्ही पण बघायला मिळेल, कारण की ना आज आपले उपवास चालू आहे श्रावण महिन्याचे आणि त्या दिवशी आपल्याला असं वाटतं ना काहीतरी स्पेशल करावं, पण आपल्याला पण कंटाळा येतो, कारण की आपला उपवास वगैरे असतो, म्हणून आपल्याला थकायला होतं. आता बघा 4 शिट्ट्यांमध्ये भाजी छान तयार झाली. इथे कडकडीत तेल गरम करायचं. जिरे, हिरवी मिरची, हिंग आणि लाल मिरची पावडर, काश्मीरी रेड चिल्ली पावडर वापरली आणि चांगला इथे तडका द्यायचा आहे त्या भाजीला. आणि झटपट आपली मटार आलूची भाजी इथे रेडी झाली आहे. आणि त्याच्यानंतर ना वरतून खूप सारी कोथिंबीर मी इथे टाकली. ही भाजी तुम्ही ना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतात. खूप झटपट ही रेसिपी होते. आणि आता उपवासाच्या दिवशी स्पेशल बनवायचं, मग आपल्याला पण किती थकायला होतं की नाही, म्हणून आहे ना हा बेत कधी कधी करायचा. खूप टेस्टी लागतो. आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायचं आणि मस्त जेवायला घ्यायचं गरम गरम. आणि याच्याबरोबर बघा मसाला पुरी पण मी बनवली आहे आणि नक्कीच तो लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही पण रेसिपी बघायला मिळेल. भाजी बघा किती छान झाली बिना वाटणाची. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बटर आवडत असेल तर वरतून असं बटर टाका भाजीवरती आणि मस्त असं चपातीसोबत किंवा असं मसाला पुरीसोबत एन्जॉय करा. आणि लॉंग व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये दोन्ही पण रेसिपी बघायला भेटेल तुम्हाला. आणि जेवायला या. बघा पुरी पण एवढी टेस्टी झाली ना. ह्या पुऱ्या मस्त 2 ते 3 दिवस टिकतात आणि आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो, म्हणून तो लॉंग व्हिडिओ नक्की बघा. बाय.